खूप मऊ आणि लुसलुशीत असा हा मूग डाळीचा शिरा बनून तयार होतो. रेसिपी करायला खूप सोपी आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मूग डाळीचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आपल्या रोजच्या जेवणातील जी आमटीची वाटी असते ती वाटी भरून मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला ही मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मूग डाळ पाण्याखाली धुत असताना इथे मी गाळणीचा वापर केलेला आहे. गाळणी वापरल्याने यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सर्व निघून जातं. यानंतर आपण ही मूग डाळ एका कपड्यावरती घालून घ्यायची आहे. आता हलक्या हाताने ही मूग डाळ व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि सेम कपड्याने आपण ही मूग डाळ व्यवस्थित पॅट ड्राय करून घेणार आहोत. 1 मिनिटही लागत नाही. या डाळीमधून सगळं पाणी व्यवस्थित निघून जातं. आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ भाजण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये ही डाळ काढून घेणार आहे. आता आपल्याला ही डाळ मीडियम गॅसवरती रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे डाळ भाजण्यासाठी 5 ते 7 मिनिट लागतात, पण आपल्याला ही डाळ अगदी छान खरपूस आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. डाळ जर व्यवस्थित भाजलेली असेल तर शिऱ्याला डाळीचा वास लागत नाही. तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिटांमध्ये डाळीचा रंग बदलतो आणि याप्रमाणे आपल्याला डाळीचा रंग थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. अगदी छान खरपूस अशी ही डाळ भाजून झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. डाळ प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण ही डाळ थोडा वेळ थंड करून घेणार आहोत. गरम गरम जर डाळ आपण मिक्सरमध्ये घातली तर ती डाळ मिक्सरच्या भांड्याला चिकटू शकते किंवा त्याचं व्यवस्थित पीठ बनत नाही. इथे मूग डाळ थंड होते आहे तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि ज्या वाटीने मूग डाळ घेतलेली आहे त्या सेम वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. आपल्याला इथे 1 किंवा 2 तारीचा पाक बनवायचा नाही. फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण गॅस चालू ठेवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे मी पाकामध्ये 5 ते 6 केसरच्या काड्या घालून घेते आहे. यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हा पाक असाच ठेवून घ्यायचा आहे. पाक होईपर्यंत इथे मूग डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण ही मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी रवाळ अशी वाटून घेणार आहोत. शिरा बनवण्यासाठीची डाळ मिक्सरमध्ये वाटत असताना आपल्याला ही डाळ पल्सेसमध्येच वाटून घ्यायची आहे. अगदी रवाळ टेक्स्चर या डाळीच्या पिठाला आलं पाहिजे. खूप जास्त बारीक पीठ याचं बनवायचं नाही. आपला जो बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपण याचं टेक्स्चर ठेवणार आहोत. आता आपण शिरा बनवायला घेऊया. शिरा बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धी वाटीला 2 चमचे कमी तूप घालून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये 5 ते 6 काजूचे काप घालून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 बदामाचे काप घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे काजू बदाम थोडेसे रंग बदलेपर्यंत म्हणजे यांच्यावरती ब्राऊन रंग येईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. काजू आणि बदामाचा रंग थोडा बदलला की आपल्याला हे काजू आणि बदाम एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. हे काजू बदाम आपण शिऱ्यावरती नंतर टाकून घ्यायचे आहे. आता आपण शिरा बनवायला घेऊया. शिरा बनवण्यासाठी इथे मी सेम तुपामध्ये 3 चमचे जाड रवा आणि 1.5 चमचा बेसन घालून घेतलेला आहे. जाड रवा घातल्याने मूग डाळीच्या शिऱ्याला अगदी रवाळ टेक्स्चर येतं आणि बेसन घातल्याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा मूग डाळीचं पीठ या तुपामध्ये भाजत असतो ते मूग डाळीचं पीठ कढईला चिकटत नाही. हे दोन्ही रवा आणि बेसन व्यवस्थित बिस्किट रंगापर्यंत भाजून झालं की आपण यामध्ये तयार केलेलं मूग डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. हे मूग डाळीचं पीठ बेसन आणि रव्यासोबत व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
इथे आपल्याला हे पीठ भाजत असताना थोड्या पेशन्सची गरज असते, पण आपल्याला हे पीठ अगदी खरपूस रंगापर्यंत भाजूनच घ्यायचं आहे. असं केल्याने मूग डाळीचा वास या शिऱ्याला लागत नाही आणि अगदी छान रवाळ मस्त मऊ लुसलुशीत असा शिरा बनून तयार होतो. इथे हे पीठ थोडंसं ड्राय वाटत असल्याने मी इथे 2 चमचे तूप आणखी ॲड करून घेते आहे. 2 चमचे तूप ॲड करून झालं की परत एकदा मी हे पीठ 2 मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे. इथे आपलं हे पीठ व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाक ॲड करून घेऊया. इथे आपल्याला हा पाक घालत असताना 2 पार्ट्समध्ये घालून घ्यायचा आहे. पहिले पाक घालून झाल्यानंतर आपण हा पाक व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेला पाक घालून घ्यायचा आहे. सगळा पाक जर एकत्र घातला तर यामध्ये जे पीठ आहे ते पटकन पाकासोबत बाहेर येतं किंवा याचे वाफ हातावरतीही येऊ शकते. त्यामुळे पिठाचे गोळेही बनतात आणि पटपट मिक्स करताही येत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा पाक थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे. पूर्ण पाक घालून झाल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये काही गोळे बनले असतील तर ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. सगळं पाक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये वेलची घालून घेणार आहोत. वेलची पूड घातल्याने या शिऱ्याला खूप छान टेस्ट येते. वेलची पूड पूर्ण मिक्स झाली की यावरती आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण कमी गॅसवरती हा शिरा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिट शिरा कमी गॅसवरती शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वाफेमुळे हा शिरा अगदी छान शिजला जातो आणि याला खूप छान असं रवाळ टेक्स्चर येतं. आता आपल्याला हा शिरा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर घालून घेणार आहोत. इथे साखर यासाठी घालून घ्यायची आहे की ही साखर पूर्ण शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या शिऱ्याला खूप छान अशी चमक येते. याप्रमाणे कुठलेही शिरा बनवत असताना तुम्ही जर 1 चमचा साखर शेवटी घालून घेतली तर तुम्ही शिऱ्यामध्ये डिफरन्स बघू शकता. इथे आपला शिरा बनवून तयार झालेला आहे. तर आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. इथे हे काजू बदाम घातल्यानंतर आपला मूग डाळीचा शिरा खाण्यासाठी तयार आहे. मूग डाळीचा शिरा बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला डाळ भिजवत घालण्याचीही गरज पडत नाही आणि डाळ कधी भिजते हेही वाट बघण्याची गरज पडत नाही. अगदी सोपी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर आजचा या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.